इतर जरांगेला हे समजतच नाही। आम्ही पहिले 10 बाय 10च्या खोलीमध्ये 50 जण झोपतावत तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस? हे नाचे आणि सोंगे आहेत, सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल। जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे। हे आमदारकी गेली खड्ड्यात। माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात। हे बाबा माझी लेकरं तो जरांगे म्हणते तुझी लेकरं आमची काय बकरे? या ओबीसी हा एक जात नाही तर हा एक प्रवर्ग आहे आणि मराठा ही एक जात आहे। 374 जाती आणि एवढ्या मोठ्या समूहाला जे 56% आहेत त्यांना आरक्षण मिळतो 27%। 27%च्या आरक्षणामध्ये 56% समाज एससी एसटी धरला, यामध्ये जर मिसळवला तर आपला समाज हा जवळपास 85% जातो। 85% लोकांना 52% आरक्षण आणि 15% लोकांना 48% आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। अरे इथंच तर गळा कापला जातोय। तुमच्यामध्ये भांडण लावून 15%चं सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतोय। कधी समजा, कधी तुमच्या लक्षात येईल ज्या सरकारने 2 सप्टेंबरचा जी.आर. काढला तो जी.आर. वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत, सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल। अरे 200-374 जातीवर एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आलात। तुम्ही सांगत होतात माझा डीएनए ओबीसी आहे। तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला 374 जातींनी त्या खुर्चीवर बसवलं, त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला? त्यांच्यावर अन्याय करण्याची हिम्मत कशी झाली? हा जी.आर. ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे, हे मी या ठिकाणी आपण कोणालाही माझ्या मंचावर आणा हे मी सिद्ध करून दाखवेल। म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो होतो ना मी की साहेब हा आमचा हा जी.आर. हा रद्द करा। या जी.आर. नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही। जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो, विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची निवड होत आहे। स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाहीये। काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली, एकही माणूस, एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही। आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आले माहिती काढा, जिल्ह्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही। नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे। हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे। म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधर जाओ, होश में आओ, नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी आहे। काय म्हणतात जरांगे? म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात।
आम्ही राजकारण करायला निघालो असतो. गेली 15-20 दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजावून देण्याचं काम आम्ही करतो. अरे इथे कोणाचा तरी फोटो आहे का हो? कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय? वडेट्टीवारांचा फोटो कुठे दिसला? अरे आमदारकी गेली खड्ड्यात. माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही, कशाची चिंता करणार नाही. सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे, पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे. म्हणून मी मैदानात उतरलो आहे. माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत. त्याची पर्वा आम्ही केली नाही. आणि कोण मूर्ख आहे? ह्या मराठ्यांनाच समजत नाही. अरे बाबा, माझी लेकरं तो जरांग्या म्हणते, तुझी लेकरं आमची काय बकरे? तुझी लेकरं आमचे बकरं. ईडब्ल्यूएस मध्ये त्यांना 10% आरक्षण मधून 8.5% आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतोय. 8.5%. आता नोकरी मिळत आहे ना बाबा. काल आम्ही एमपीएससीचा निकाल पाहिला. एमपीएससीच्या निकालामध्ये जो कटाप आहे, तो कटाप जर तुम्ही लक्षात घेतला तर यातून या कटाप मध्ये एमपीएससीच्या ओबीसीचा कटाप 485 ओबीसीचा आणि ईडब्ल्यूएसचा कटाप 450 आहे. आता तुम्ही सांगा, ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये आहे? या बैताड जरांगेला हे समजतच नाही. अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे? आणि आम्ही पहिलेच 10x10च्या खोलीमध्ये 50 जण झोपताव, तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस? कुठे मिळणार आम्हाला हक्क आमचा? अरे घ्यायचं असेल तर आमचा बडी मराठा समाजाच्या, मी सर्व नेत्यांना सांगतोय, आम्ही विरोधात नाही तुमच्या. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका राहिली आहे. जरांग्या, तुला कळेल रे माझ्या बाप की हा आमच्या समाजाची काय अवस्था आहे. अरे 8 दिवस झाले ती आमच्या याच्या पोरीला, त्या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही. 8 दिवस आंघोळ करू शकत नाही. त्याच्या पाळ्यावर वस्त्यावर सांगतो पाणी सुद्धा मिळत नाही. इतकी वाईट अवस्था माझ्या बांधवांनो या ठिकाणी करून ठेवलेली आहे. आणि सांगतात, हे सरकार सांगतंय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय तर म्हणे आम्ही मराठा समाजाला 13,500 कोटी रुपये दिलेत आणि 1.5 लाख मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं, कर्ज दिलं. मग ओबीसीना किती दिलं? ओबीसी डीएनए वाल्यानं काय दिलं ओबीसीला? यांना जेसीबी घ्यायला, फोकलॅन घ्यायला, तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला, धंदे करायला पैसे 13,500 कोटी. आणि आमच्या महामंडळाला 500 कोटी. त्यांना 13,500 कोटी आणि ओबीसीच्या मंडळाला 500 कोटी. सारथी तुपाशी आणि महाज्योती उपाशी. हे जे खरं आहे